नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा केक आहे सेमी फॉन्डंट केक आणि तो चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवायचा आहे. तर इथे मी केकचे टॉपर्स बनवत आहे. साधा सिंपलच केक आहे, जास्त काही अवघड नाही आहे. तर अर्जंटली ऑर्डर आली तर तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीची डिझाईन आहे केकवरती. तर मी इथे फॉन्डंटला व्यवस्थित असं सॉफ्ट करून घेतलं आणि त्याला बेलून घेतलं. आणि इथे मी अल्फाबेट कटरने केकवरचं नाव कट करून घेत आहे अशा पद्धतीने. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा स्किप न करता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा. तर इथे मी केकवरचं नाव जे आहे ते मी अल्फाबेट कटरने कट करून घेत आहे. ते सारखं चिकटत होतं, त्यासाठी मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण इथे यूज केलं. आपलं नाव इथे रेडी आहे. तर आता अजून एक मला नाव कट करायचं होतं, त्यासाठी मी इथे थोडंसं रेड कलर मी 2 ड्रॉप टाकले फॉन्डंटमध्ये आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. ते खूपच जास्त हाताला चिटकत होतं, तर मी त्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं बुडवून घेतलं आणि ते परत सॉफ्ट केलं आणि ते व्यवस्थित असं बेलून घेतलं. तेव्हा पण कॉर्नफ्लॉवर मी लावलेलं आहे. बेलून घेतल्यानंतर बघू शकता कसं असं थोडंसं मार्बल इफेक्ट आल्यासारखं दिसतो आहे, कारण मी कलर जास्त यूज नाही केला, फक्त 2 ड्रॉपच टाकले कलरचे. तर मला इथे रेड कलर हवा होता, पण तो आबोली कलर झाला. त्यासाठी मी नंतर थोडंसं रेड कलरचं डस्क यूज केलेलं आहे, ते तुम्हाला शेवटी दिसेलच. तर अशा पद्धतीने मी सर्व स्पेलिंग मी कट करून घेतली. वरती मला हजबंड आणि डॅड असं नाव टाकायचं होतं आणि खाली हॅपी बर्थडे आवर हिरो. तर हे मी केक बनवण्याच्या आधी सर्व कटरने कट करून घेतलं आणि ते व्यवस्थित असं ठेवून दिलं, जेणेकरून मला पुन्हा नंतर केकवर अप्लाय करताना ते हाताला चिटकणार नाही, हार्ड होऊन जाईल फॉन्डंट म्हणून. तर सर्वात आधी मी हे टॉपर्स कट करून घेतले अशा पद्धतीने. आणि खूप इझी जातं असं कटरने कट करायला. तर तुम्हाला जर हे कटर हवे असतील तर मला लिंक अशी कमेंट करा, मी तुम्हाला DM करून देईल लिंक. हे टॉपर्स मी ऑनलाईनच घेतलेले आहे स्वस्तामध्ये. तर तुम्हाला स्मॉल लेटर्स आणि बिग लेटर्स पण भेटून जातील या टॉपर्समध्ये, जसे हवे तसे. माझ्याकडे मोल्ड पण आहे अल्फाबेटचे, जे आपण चॉकलेट मेल्ट करून सेट करून ठेवू शकतो, पण त्याला खूप जास्त टाईम लागतो चॉकलेट कट करायला. परत डबल बॉयलरने मेल्ट करायचं आणि परत ते मोल्डमध्ये टाकून त्याला सेट करायचं. त्यापेक्षा हे इझी जातं, त्यामुळे मी फॉन्डंट आलं तर हेच करते. तर अशा पद्धतीने थोडंसं मला स्पेलिंगला फॉन्डंट कमी पडलेलं, म्हणून मी परत तेच बेलून घेतलं आणि परत स्पेलिंग कट करून घेतले अल्फाबेट्स. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करत चला, म्हणजे मला पण थोडंसं उत्साह येईल व्हिडिओ अपलोड करायला. याच्यानंतर पण मी थोडंसं नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करायचा ट्राय करेल. तर अशा पद्धतीने मी सर्व अल्फाबेट कट करून घेतले आणि ते आता मी सेट करायला ठेवणार आहे असंच, जेणेकरून केकवर आपल्याला अप्लाय करायला सोपं जाईल. आणि हे मला ज्या दिवशी केक द्यायचा होता त्याच दिवशी ऑर्डर आलेली, 1 दिवस आधी आली असती तर मी 1 दिवस आधी सर्व अल्फाबेट कट करून ठेवले असते. तर आपल्याला इथे केकवरती थोडीशी ड्रिपिंग करायची होती, त्यासाठी मी इथे डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे. ते रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे, त्यामुळे हे खूप इझी जातं कट करायला. फ्रीजमधलं घेतलं तर ते थोडंसं हार्ड जातं कट करायला, त्यामुळे मी फ्रीजमध्ये जरी ठेवलेलं असेल तर ते मी बाहेर काढून ठेवते. पण आता हिवाळा असल्यामुळे मी बाहेरच ठेवते, उन्हाळ्याचं फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. माझा केक खूपच जास्त चिल झालेला, त्यामुळे ड्रिपिंग खालीपर्यंत येतच नव्हती. तर हे पण खूप छान दिसत होतं केकवरती. मला परत डबल ड्रिप करावं लागलं, तेव्हा कुठे ते थोडंसं
छोटे मोठे अशी ड्रिपिंग आलेली. तर व्यवस्थित अशी मी ड्रिपिंग करून घेतली आणि सर्व केक झाल्यावर माझ्या मुलाने पचकन त्याच्यामध्ये बोट घातला आणि ते थोडीशी फिनिशिंग माझी खराब झाली. आणि केक सेट झाल्यामुळे परत फिनिशिंग करायला खूप जास्त हार्ड जातं. तर इथे मी ड्रिपिंग वगैरे करून घेतली आणि वरती पण मी गनाश स्प्रेड करून घेतला. तर त्यावरती मी पायपिंग बॅगने व्हिप क्रीमच्या 2 लाईन दिल्या आणि त्याच्यावरती मी आपण जे कटरने अल्फाबेट कट केलेले आहेत ते अल्फाबेट मी त्याच्यावरती ठेवणार आहे. अशा पद्धतीने ही प्रोसेस खूप हळू करावी लागते. इकडे तिकडे पडलं तर आपला केक पण मेस होतो आणि फॉन्डंट आणि चॉकलेटचं थोडंसं क्रॉस कनेक्शन आहे. फॉन्डंट चॉकलेटला लागलं किंवा चॉकलेट फॉन्डंटला लागलं तर ते पूर्ण फॉन्डंट खराब होऊन जातं. ते व्यवस्थित असं नाही राहत. त्यामुळे हे खूप जास्त केअरफुली करावं लागतं काम. तर अशा प्रकारे मी वरती हजबंड आणि डॅड असं नाव मी टाकून घेतलं. आता मला हॅपी बर्थडे आवर हिरो हे पण स्पेलिंग त्याच्यावरती ठेवायचं होतं, पण केक खूपच जास्त बसबस दिसला असता. त्यामुळे मी हे खाली केक बोर्डवरती नाव ठेवून दिलं, हॅपी बर्थडे आवर डॅड. आणि इथे माझा लहान ऋग्वेद मला हेल्प करत होता की मम्मी मी पण करतो. अगोदर त्याने छान केक बनवलेला त्याच्यावरती हात मारून दिला आणि तो खराब झाला. मला परत आयसिंग वगैरे करावी लागली आणि आता इथे परत आला होता केक खराब करायला, पण त्याला कसं तरी केलं मी बाजूला. पण मध्ये त्याचं चालूच होतं. तर अशा पद्धतीने मी हे स्पेलिंग केक जेव्हा आपण डिलिव्हर करतो त्यावेळेस हे जे टॉपर्स हलू नये त्यासाठी मी त्या अल्फाबेटच्या खाली आपल्या मेल्ट केलेलं चॉकलेट लावून ते स्टिक करत होते, जेणेकरून ते स्पेलिंग आपले इकडे तिकडे जाणार नाही. जसेच्या तसेच ते केकवरती राहतील बोर्डवरती. म्हणून अशा प्रकारे मी खाली चॉकलेट लावत होते आणि चॉकलेटच्या साहाय्याने मी ते स्टिक केले. इथे मी एडेबल ग्लू नाही यूज केला कारण त्याची आवश्यकता नाही वाटली मला. तर अशा पद्धतीने आपला केक रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा केक कमेंट करून नक्की सांगा. आणि हा केक जर तुम्हाला परभणीमध्ये हवा असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.